हे आमच्या रक्तदान शिबिराचं 41वं वर्ष आहे। तसे आपण अति तातडीचे पण हे देतो, कॅम्प देतो। त्यामुळे तसा बघायला गेला तर जवळजवळ 60-70 वेळा आपण ब्लड कॅम्प भरून लोकांना हे केलेलं आहे। तर जवळजवळ 1000 बॅग आपण करायचा प्रयत्न असतो आणि आपल्या सगळ्यांच्या साथीमुळे आपण ते अचीवमेंट पास करतो। आणि साधारण नाही, हे 41 वर्ष आहे कंटिन्यू। जेव्हापासून आमचे काका गेले त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण हे रक्तदान शिबिर भरवत असतो। त्यांच्यावर ज्यांची श्रद्धा आहे त्यांची गर्दी असते। निरोप मिळो न मिळो ह्या तारखेला ह्या दिवशी सगळेजण हजर असतात आणि जवळजवळ सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 7 पर्यंत हा प्रकल्प सुरू असतो। मी तर म्हणाल की ह्या अशा सगळ्यांच्या आशीर्वादानेच आणि त्यांच्या शुभेच्छांनीच हे 41वं वर्ष आपण पूर्ण करतोय। तसं बघितलं तर खूप मोठे मोठे कॅम्प होतात, परंतु अशी कंटिन्युटी कुठं नसते। हे सगळे श्रेय मी आमच्यावर जे श्रद्धा ठेवून, आमच्या काकांवर जे श्रद्धा ठेवून इथे येतात त्यांना देतो। हे यश आमचं नसून त्या प्रत्येक रक्तदात्याचं आहे, जो रक्तदाता आजपर्यंत कंटिन्यू आमच्या मागं उभं राहून रक्तदान करायला येतो। मी या कार्यक्रमातून त्यांना आवाहन करतो की स्वइच्छेने रक्तदान करा। ज्याप्रमाणे मतदान करणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे रक्तदान करणे आवश्यक आहे असं मला सगळ्यांना सांगूशी वाटतं। यानंतर विशेष बदल झालेला आहे। आत्तापर्यंत आमच्या काकांपासून त्यांचे जे मित्र होते ते हा कार्यक्रम पार पाडत होते, परंतु या कार्यक्रमामध्ये आमचे पोरं म्हणजे माझा मुलगा, माझा पुतण्या, ही नवीन जनरेशन जोडली गेली आहे, ज्यांचे थ्रू आत्ता जवळजवळ मला वाटतं अर्ध प्रमाण आजच्या ब्लड डोनेशनचं अर्ध प्रमाण या तरुण मुलांमुळे वाढलेलं आहे। त्यांना मी म्हणजे याचं श्रेय मी त्यांना देतो, कारण जसं हे झाडाला पानं येतात, फुलतात आणि पडून जातात, तसं आम्ही पानं जर कमी झालो तर दुसरी पालवी फुटलेली मला दिसते। आणि त्यामध्ये प्रथम अंधेकर, ओम अंधेकर, कृष्णा अंधेकर, संचित पवार, विजय चौधरी अशा सगळ्यांचा मी समावेश मुद्दाम करू शकतो। त्याचप्रमाणे आम्हाला विशिष्ट ग्रुपचं पण सहकार्य होतं। त्या ग्रुपमध्ये सारसबाग ग्रुप झाला, दळजाई ग्रुप झाला आमचा, अशा खूप ग्रुपचं सहकार्य आम्हाला मिळत असतं। या सगळ्या हेतून आम्हाला एकच सांगूशी वाटतं की प्रत्येकाने रक्तदानासाठी अवेअरनेस वाढवून सगळ्यांनी रक्तदानात सहकार्य करावं आणि आपल्या रक्तदानाचा तुटवडा जसा कमी होईल याच्याकडे हे बघण्याकडे प्रयत्न करा। आपल्या इथं 3 रक्तपेढ्या मदत करतात। एक ससून सर्वोपचार रक्तपेढी, दुसरी अक्षय रक्तदान रक्तपेढी आणि तिसरी पुन्हा ब्लड बँक, अशा 3 पतपेढ्या आपल्याला मदत करत असतात। ज्योतिताई पंडित बद्दुरकर, ॲक्च्युली मी अंधेकरांची मुलगी आणि ज्यांच्या स्मरणार्थ हे रक्तदान केलं जातं ते माझे काका। आणि मला तुम्ही आत्ता जी संधी दिली बोलण्यासाठी, त्यासाठी मी पहिल्यांदा तुमचे धन्यवाद मानते, कारण हे खूप गरजेचं होतं। गेली आता 41 वर्ष आपलं हे रक्तदान शिबिर चालतं आहे आणि हे जे काय घडतं आहे ना, हे केवळ एक अंधेकर कुटुंब नाही करत आहे। आमच्या काकांच्या हस्ते जे काय कार्य झालं ते असताना तर त्यांच्या त्या सहकार्यानी, मदतीने जे लोक प्रेरित होतात त्या लोकांनी हे रक्तदान शिबिर सुरू केलं ॲक्च्युली। आणि त्याच्यानंतर ही परंपरा सुरू झाली आहे आणि अशी झाली आहे की जो येतो ना तो हार्डली येतो। आम्ही फक्त जाहीर करत असतो की रक्तदान शिबिर आहे आणि आज म्हणजे माझे भाऊ असू दे, त्यांचे मित्र असू द्या किंवा सहकार्य कोणी असू द्या, त्यांच्यामुळे आणि त्यांच्या जो काही ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यामुळे महिलासुद्धा खूप जास्त प्रमाणात जोडल्या गेलेल्या आहेत। त्यांचं सहकार्य मिळते, त्यांच्याकडून रक्तदान होतं आहे आणि विशेष करून युवकांना प्रोत्साहन मिळतं। आज जो करोनाचा केवढा मोठा भयंकर कालावधी गेलेला आहे त्याच्यामध्ये जो करोनासाठी टेस्ट वगैरे म्हणजे घेतलेत आपण इंजेक्शन, त्याच्यामुळे आपल्या शरीरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हानी झालेली आहे। आणि जेव्हा आपण आपल्या शरीरातलं रक्त देतो तेव्हा रक्तदान केल्यानंतर न्यू रक्त आपल्या शरीरात येतं। त्यामुळे तरुणांना तर ह्या गोष्टी माहितीच असतील, पण मी याच्या थ्रू हे सांगू इच्छिते की जिथे 3 महिन्यानंतर तुम्ही रक्तदान करून आपल्या शरीरातलं रक्त फ्रेश करून स्वतःचं लाईफ वाढतं। आणि जे कोणी इथे येत आहे ते ज्यांच्या सहकार्याने होतं म्हणजे सगळेच आहेत, त्या सगळ्यांना सुद्धा तुमच्या वतीने मी धन्यवाद देऊ इच्छिते आणि प्रत्येक वर्षी त्यांचं स्वतःहून आम्हाला सहकार्य मिळावे याच्यासाठी मी त्यांचे आभार मानते। धन्यवाद। शिवभक्त कैलासवासी बाळू अण्णा अंधेकर
यांच्यावर जो असंख्य प्रेम करणारा जनसमुदाय आणि रक्तदान हे सर्वोत्कृष्ट श्रेष्ठ दान आहे. आज जगाच्या पाठीवर कुठेही गेले तर तुम्हाला रक्ताची कुठं फॅक्टरी दिसत नाही. एका रक्ताच्या थेंबानी एक माणसाचा जीव वाचतो. आज रक्तदान कुठेही तयार करता येत नसल्यामुळे रक्तदान करणं खूप गरजेचं आहे. आणि बाळू अण्णा आंदेकर यांनी जे समाजासाठी कामं केली तेच कामाचा वारसा त्यांची आज पुढची पिढी जोपासत आहे. त्याचा आज आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. आणि आज कुठल्याही राजकीय पक्षांनी जरी रक्तदान घेतलं, शिबिर घेतलं, तर एवढा जनतेचा प्रतिसाद, एवढा उत्तुंग प्रतिसाद कधी लाभत नाही. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या टायमिंगमध्ये अतिशय गर्दी, म्हणजे इथं थांबायला जागा नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तदान होतं आहे. तर मी त्यांना शुभेच्छा देतो आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आणि त्यांचं मनापासून आभार मानतो. आम्ही गेली 41 वर्ष आली रक्तदान शिबिर करतो आहे. आमचे चुलते जाऊन 42 वर्ष आली, ते गेल्यानंतर 41 वर्ष आले आम्ही रक्तदान शिबिर करतो आहे. हे असे नवीन कार्यकर्ते हे जे यांचे वडील, त्यांचे आजोबा, हे यांच्यापासून जे काही चालत आलं आहे त्याच्यामुळं हा कार्यक्रम सक्सेस होतो आहे. आणि ही असंच पुढं या पिढीने आम्हाला सहकार्य करावं. असंच तरुण वर्ग जास्त येतो, कारण माझी मुलंही तरुण आहेत. आता मी थोडंसं वयस्कर झालो आहे, पण मुलांना भेटून मुलांच्या हिशोबाने सगळी मुलं एकत्र येतात आणि ह्या पुढं हे असंच चालू राहील असं मी ह्या मुलांवर सदिच्छा व्यक्त करतो. गेल्या 41 वर्षापासून सातत्याने म्हणजे नित्य नियम न मोडता हा कार्यक्रम कंटिन्युअस चालू आहे. ज्याच्यात आजचे लेटेस्ट जनरेशन आहे त्यांचा खूप सुंदर आणि चांगला प्रतिसाद आहे. आणि मेन म्हणजे 41 वर्षापासून जे कंटिन्युअस इथं ब्लड डोनेट करतात ते नित्य नियमाने एकही वर्ष गॅप न देता न चुकता व्यवस्थित ब्लड घेऊन आठवणीने या कार्यक्रमाचा लाभ देतात आणि आपल्या ह्याच्यात सहभाग करतात. आणि हा कार्यक्रम म्हणजे याच्याबरोबरच कसं सगळे आंदेकर ब्रदर्स जे आहेत सातत्याने 41 वर्षापासून बाळूअण्णाच्या नावाने हा कॅम्पेन आम्ही चालवत आहोत. आणि त्याच्याबरोबरच बरेचसे समाजसेवा समाजकार्य जे आहे जे सातत्याने हे चालू करत आलेले आहे. आणि बरेचसे अजून असे शिबिरही आहे जो फ्री आहे तोही आम्ही यांच्या अंतर्गत चालवतो. काय हां, प्रत्येक मी आजच्या लेटेस्ट जनरेशनला हेच सांगू इच्छितो आहेत की तुम्ही रक्तदान करा आणि ते म्हणतात ना जस्ट डोनेट युअर ब्लड अँड सेव्ह लाईफ. कारण कसं सातत्याने आपल्या भारतात एक ब्लडचा डिमांड जो आहे खूप वाढत चाललेला आहे. त्याच्यासाठी आजकालच्या जनरेशननी सतर्क होणं खूप गरजेचं आहे आणि सातत्याने पुढे येऊन ब्लड डोनेट करणं खूप महत्त्वाचं आहे. नमस्कार, मी चंद्रकांत मोहोळ, आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच आहे. आज शिवभक्त श्री काही बाळासाहेब व्यंकटराव आंदेकर यांचं 41 रक्तदान शिबिर आहे. सर्वांना मी विनंती करतो की आजपर्यंत या पृथ्वी तलावरती अशी कुठलीही मशीन अशी बनली नाही की जे रक्त तयार करू शकतो. हे मानव निर्मिती आहे. जे माणसांच्या म्हणजे शरीरामध्ये जर ते 3 महिन्यांनी आपल्याला रक्त आपल्या शरीरामध्ये होतं. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण जवळजवळ 3 महिन्यांनी का व्हायना की रक्तदान हे केलं पाहिजे. रक्तदान केलं की आपल्या शरीरातले ब्लॉकिंग होणार, म्हणजे कुठले आजार होत नाही. कारण की BP, हाय BP, शरीरातले ब्लॉकेज हे निघून जातात. म्हणून 3 महिन्यांनी का व्हायना आपण हे रक्तदान केलं पाहिजे आणि आपण सर्वांना ही मदत केली पाहिजे. नमस्कार, मी चंद्रकांत मोहोळ, राष्ट्रीय कुस्तीपंच. आपल्याला विनंती करतो की आपण सर्वांनी रक्तदान करावं.